बातमी नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी अखेर 23 दिवसांनंतर डॉक्टर वर्षा रहाडेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। गर्भपात अधिनियम कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये 22 मार्चला 24 आठवड्यांच्या स्त्री गर्भाचा गर्भपात केल्याचं समोर आलं होतं। याच रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा रहाडेंच्या मसरूळ इथल्या प्रयाग या खासगी हॉस्पिटलची झाडाझडती घेण्यात आली आणि त्यानंतर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गर्भपाताप्रकरणी कुठलीच कारवाई झाली नव्हती। अखेर काल रात्री पालिकेचे अधिकारी विजय डेकाटे यांच्या तक्रारीनंतर गर्भपात अधिनियम कायद्याचं उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। नाशिक शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर पद्धतीने गर्भपात केल्याविषयी तक्रार दाखल करण्यात आली होती। या तक्रारीनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या विभागाची पाहणी केली आणि या ठिकाणी त्यांना तथ्य आढळल्यामुळे या विभागाचे प्रमुख आणि यापूर्वी मसरूळ पोलीस स्टेशनला ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्या वर्षा रहाडे डॉक्टर यांच्यावर या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे। यामध्ये भारतीय दंडविधान संहिता 313, 314, 315 त्याचप्रमाणे MTP ऍक्ट कलम 3-4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे।